तर आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे हे बघणार आहोत, की जे पण रजिस्ट्रेशन आहे, त्याच्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना काही प्रश्न पडलेले आहेत. काही त्यांचे डॉक्युमेंट अपलोड होत नाहीये, कारण काहीतरी चूक त्यांच्याकडून झालेली आहे. आणि त्याच्यासोबतच बी-ए-एम-एस, बी-एच-एम-एस, बी-ओ-एम-एस जे पण आयुषचे कोर्सेस आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन कधी चालू होणार आहे, त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहेत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला याच्यामध्ये क्लॅरिटी आली पाहिजे. तर खूप साऱ्या विद्यार्थी आणि पालकांना सगळ्यात मोठा अडचण ही येत आहे, की जे कॅटेगरीतले विद्यार्थी आहे, त्यांच्याकडून जे डॉक्युमेंट आहे, जे पण आपलं व्हॅलिडिटी आहे, ते फेच करताना कुठं ना कुठं प्रॉब्लेम येत आहे. तर सगळ्यात मोठा मुद्दा तर हेच आहे, की अपलोडच होत नाहीये सगळ्यात पहिली गोष्ट. ठीक आहे. किंवा आता एस-टी कॅटेगरी मी स्वतः खूप सारे रजिस्ट्रेशन केलेले, मला पण दिसायला मिळालेलं आहे हे. तर सगळ्यात अगोदर जी एस-टी कॅटेगरी आहे, त्यांचं तर फेच नावाचं ऑप्शन नाहीये. डायरेक्टली ते अपलोड करू शकतात. तर एस-टी कॅटेगरीला काही अडचण नाही. पण मात्र एस-सी त्याच्यासोबतच ओ-बी-सी, व्ही-जे, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी ठीक आहे. एस-सी-बी-सी या विद्यार्थ्यांना मात्र फेच सी-व्ही-सी असा ऑप्शन येत आहे आणि फेच केल्यानंतर त्याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम तुम्हाला दिसायला मिळत आहे. सगळ्यात अगोदर तर इन्फॉर्मेशनच मॅच होत नाहीये. इन्फॉर्मेशन रॉंग असं दाखवत आहे. ठीक आहे. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. आता आपण या प्रॉब्लेमचं निर्वारण सुद्धा या व्हिडिओमध्ये करणार आहोत, की काय आपल्याला केलं पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर तो मॅच जरी झाला, तरी तिथं क्वेश्चन मार्क येत आहे. व्हॅलिड साइन असं दाखवत आहे. व्हॅलिड सिग्नेचर नॉट व्हेरिफाईड असं ऑप्शन येत आहे. ठीक आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हाच प्रॉब्लेम मला दिसायला मिळालेला आहे. ठीक आहे. आता इथं काय करायचं आहे बरं का आम्हाला? ठीक आहे. असंही प्रॉब्लेम जर का झाला असेल तर बघा, सगळ्यात अगोदर चिंता करू नका. रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार नाही. एस-एम-एलमध्ये नाव येणार. नेहमी अशा काही ना काही प्रॉब्लेम दरवर्षी येतच असतात. ठीक आहे. ही प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियामध्ये ऑनलाईनचं प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये काही ना काही अडचण येतच असतात. तर इथं घाबरून जायची, चिंता करायची काहीच गरज नाही. फक्त एक काम करा, तिकीट रेज करा. सी सेलवरती जाऊन. ठीक आहे. आता तिकीट कसं रेज करतात त्याबद्दल सविस्तर आय एम सॉरी. त्याबद्दल सविस्तर मी व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे. ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर तिकीट राईज करा. हे जर का केलं तुम्ही, तर तुमच्याकडे एक पुरावा असतो, की आम्ही तिकीट राईज केलं होतं. चला ठीक आहे, तिकीट राईज जरी नाही केलं, तरी मला कुठं ना कुठं असं वाटतं, की सी सेल या गोष्टीबद्दल नक्कीच नवीन नोटीस टाकेल. एवढं समजलं? तर व्हॅलिडिटीचे प्रॉब्लेम जेवढे पण असेल तुमचे समजले. ठीक आहे. आता काही विद्यार्थ्यांनी व्हॅलिडिटीमध्येच काय केलेलं आहे, तर व्हॅलिडिटीमध्येच त्यांनी सी नंबरच्या ऐवजी व्ही नंबर टाकलेला आहे किंवा बारकोडच्या खालीचा नंबर टाकलेला आहे. ठीक आहे. आता तिथं तिथं स्पष्ट लिहिलेलं होतं, की तुम्हाला टाकायचं जे आहे ते नंबरच टाकायचं आहे. दुसरं कोणताच नंबर टाकायचं नाहीये. जर का तुम्ही फॉर्म केला असेल किंवा कोणी केला असेल, त्याला वरती व्हॅलिडिटीच्या कॉलममध्ये वरती असं आलं असेल, की नंबर टाका. ठीक आहे. आणि एस-टी कॅटेगरीसाठी एक सेपरेट नोट होतं. 2024 असं काहीतरी लिहिलेलं होतं. ते तुम्ही बघितलं असेल आणि जेव्हा तुम्ही अपलोड केलं जेव्हा तुम्ही अंडरटेकिंग दिलं 3 वेळेस त्यांनी तुम्हाला विचारलं असेल. किती वेळेस? 3 वेळेस. पहिल्या वेळेस तुम्हाला सांगितलं असेल प्रिव्ह्यू करून घ्या, सगळी इन्फॉर्मेशन बरोबर आहे का? दुसऱ्या वेळेस ही विचारलं असेल, की हे बघा, आम्ही हे फॉर्म एडिट करणार नाही. तुम्ही परत एकदा अंडरटेकिंग घेतली असेल, 4 टिक करायला लावतात ते. तिथं पण तुम्हाला समजून जायची गरज होती, की 2 ते 3 वेळा ते चेक करायचं. ठीक आहे. आता चेक नाही केलं काही हरकत नाही. वरती गेला फॉर्म काही हरकत नाही. रजिस्ट्रेशन कॅन्सल होणार नाही. आता हे डोक्यातून काढून द्या, की रजिस्ट्रेशन आमचं कॅन्सल होऊन जाईल. दरवर्षी खूप जास्त चुका होत असतात विद्यार्थ्याकडून, पालकांकडून, काही-काही सायबर कॅफेवाल्याकडून होत असतात. त्याची चिंता करायची गरज नाही सध्या. ठीक आहे. एक ॲफिडेव्हिट बनवून घ्या. जर का चुकी झालीच असेल मोठी तर ठीक आहे, चालेल. याच्यानंतरची गोष्ट आपण बघून घेऊया. काय गोष्ट आहे? तर दुसरा प्रॉब्लेम रजिस्ट्रेशनमध्ये चूक झालेली आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी नावच चुकीचं टाकलं. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनच चुकीचं केलं. रजिस्ट्रेशन चुकीचं केलं याचा अर्थ सरळ-सरळ असा, की काही मिस्टेक झालेली आहे. मिस्टेक. ठीक आहे. फॉर्म फिलिंगमध्ये. मिस्टेक काही पण असू शकते ती. आता काही पण मिस्टेक असू शकते, काही पण. ठीक आहे. हे चुकलं, ते चुकलं, ते चुकलं, हे चुकलं. तर त्याने अगोदरच मी तुम्हाला सांगितलं 3 वेळेस विचारलं होतं फॉर्म चेक करा.
हे तुम्हाला पण माहित असेल. अंडरटेकिंग मध्ये त्यांनीच विचारलं असेल तुम्हाला, फॉर्म चेक करा, फॉर्म चेक करा, फॉर्म चेक करा. आता तुम्ही नाही केलं, नाही बघितलं एक-एक वर्ड, त्याला आता काही करणं शक्य आहे का? तर तो फॉर्म एडिट होतो का? तर एडिटचा ऑप्शन तुम्हाला दिसणार नाही. एडिट ऑप्शन नो. ठीक आहे. एडिट सारखा ऑप्शन त्याच्यामध्ये येतच नाही. नंतर येणार का? नंतर पण एडिटचा ऑप्शन येत नाही. तो फॉर्म तुम्ही एडिट करू शकत नाही. परत. हां. याचा आता काय करू शकतो मग दादा आम्ही आता? तर चिंता करायची गरज नाही. तुमचं रजिस्ट्रेशन इथं पण कॅन्सल होणार नाही. समजलं तुम्हाला? तुमचं रजिस्ट्रेशन इथं पण कॅन्सल होणार नाही. फक्त तुम्ही एक ॲफिडेव्हिट बनवून द्या. ठीक आहे. बस. रजिस्ट्रेशनमध्ये चूक ज्यांची झालेली आहे त्यांच्यासाठी. कोणाचे मार्क चुकले असेल, कोणाचं नाव चुकलं असेल, कोणाची कॅटेगरी चुकली असेल, कोणाचं इन्कम चुकलं असेल. खूप साऱ्या चुका याच्यामध्ये होत असतात. तर ते तुम्ही एकदा नक्कीच ॲफिडेव्हिट बनवून घ्या, की मी ही जबाबदारी घेतो, की माझ्याकडून ही चूक झालेली आहे आणि पुढे जर का काही झालं, तर त्याचा जिम्मेदार मी राहणार आहे. ठीक आहे? चालेल. याच्यानंतर तिसरा प्रॉब्लेम खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फोटोचा येत आहे. ठीक आहे. आता खूप सारे विद्यार्थी बघितले मी फोटो अपलोड करण्यात त्यांना प्रॉब्लेम येत आहे. मला पण आली होती. साहजिक आहे. जे प्रॉब्लेम तुम्हाला फेस होत आहे, ते प्रॉब्लेम मला पण फेस होत आहे. पण याचा अर्थ असा तर नाही ना, की काही त्याचं सोल्युशनच नाही. सोल्युशन आहे. जे तुम्ही फोटो अपलोड करत आहात, ते त्याचं जे आहे, त्याला डिटेल्समध्ये जा, त्याला बघून घ्या. तो जी आहे की पी आहे. जी असेल तर पी करा. कसं करायचं ते पण सांगतो. जी-पी-टी टू पी आणि पी टू जी ठीक आहे. ऑनलाईन Chromeवरती जायचं आहे आणि तिथं हे टाकायचं आहे. जी-पी-जी टू पी टू जी ठीक आहे. आणि हे कन्व्हर्ट करून घ्यायचंय तुमचा फोटो आणि अंडर 300 केबी ते आलं पाहिजे. अंडर 300 केबी. ओके. सगळ्या डॉक्युमेंटची हीच एक अट आहे, की सगळे डॉक्युमेंट अंडर 300 केबी आले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतरची गोष्ट, ऍडमिशन कॅन्सल होत असतं का डायरेक्ट? ऍडमिशन कॅन्सल म्हणजे रजिस्ट्रेशन कॅन्सल होऊन जाणार का जर का कोणती पण चूक झाली असेल तर? तर असं साहजिक आतापर्यंत झालेलं नाही. याच्या पुढे पण होणार नाही. म्हणजे रजिस्ट्रेशन कॅन्सल होणं एवढं सोपं नसतं. ठीक आहे. तुम्ही फीस पेड केली तर काय होऊन जात असतं, तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते फायनल होऊन जात असतं. काही जरी चूक असली तर तुमचे नीटचे मार्क तर चुकीचे नाही ना. नीटची ऑल इंडिया रँक तर चुकीची नाही ना. हे बघणं गरजेचं आहे. जर का हे चुकलं असेल तर मग ऍडमिशन वेळेस कुठं ना कुठं प्रॉब्लेम येईल. आणि मला नाही वाटत की या दोन गोष्टी तुमच्या चुकत असतील. का नाही वाटत चुकत असतील? कारण एक साहजिक आहे, ते ऑनलाईन पोर्टल तुम्हाला सांगून देत असतं की एवढे एवढे तुम्हाला मार्क आहे. ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे. हे तुम्हाला भरायची गरज असते का नीटचं? नाही. ते ऑटोमॅटिक तुमच्याकडे येऊन जात असतं. 5वा मुद्दा मी बघायला मिळत आहे खूप जास्त, की विद्यार्थी फक्त एकच रट लावत आहे, बी-ए-एम-एस, बी-एच-एम-एस रजिस्ट्रेशन कधीपासून चालू होणार? त्यांना असं वाटत आहे की बी-ए-एम-एस आणि बी-एच-एम-एस यावर्षी काउन्सिलिंगच होणार नाही. थोडं पेशन्स ठेवा. थोडं पेशन्स. ठीक आहे. थोडं ठेवा. बी-ए-एम-एस, बी-एच-एम-एस आयुषचा काही पण उल्लेख आतापर्यंत झालेला नाही. हे जे चालू आहे, मी बोलून थकलो. एमबीबीएस, बीडीएस साठी आहे. तरी पण तुमचे एकच प्रश्न चालू आहे, कधी चालू होणार, कधी चालू होणार, चालू होणार. अरे जेव्हा होईल, जेव्हा नोटीस पडेल, तेव्हा तुम्हाला स्वतःला माहिती पडून जाईल. आहे का नाही? आणि जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल मेडिकल सिम्प्लिफाईडला, तर तुम्हाला तो कंटेंट भेटत राहतो ना वेळोवेळी. भेटत राहत का नाही? जे तुमच्या अडचणी आलेल्या आहेत आतापर्यंत, त्या अडचणी सॉल्व्ह झालेल्या आहेत का नाही मेडिकल सिम्प्लिफाईड वरून, या चॅनलवरून? झालेल्या आहेत ना? तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नेहमी जे येत असतं, मी कमेंट वाचत असतो सगळ्यांच्या. जे कमेंटमध्ये मला वाटतं, की हा मुद्दा डिस्कस करायसारखा आहे, तर मी डिस्कस करतो. आणि जे मुद्दा अगोदरच डिस्कस केलेला आहे, ते मी डिस्कस करत नाही. समजत आहे का तुम्हाला? माझं असं नाहीये, की खूप जास्त मोठं ऑफिस आहे आणि धंदा चालवत आहे, मी बिझनेस चालवत आहे या काउन्सिलिंगचा नाही. मला त्याची गरज नाही. मी खरं-खरं सांगत आहे. मला माझं नाव बनवायचं आहे. एक चांगलं मार्गदर्शन करणारा बनायचं आहे. त्याच्यासोबतच एक चांगला टीचर मला बनायचा आहे. बस. पैसा तर येऊनच जातो मागं-मागं. चांगलं काम केलं तर येऊनच जातो. समजलं?
तर समजला हा मुद्दा तुम्हाला. जेव्हा पण BAMS, BHMS रजिस्ट्रेशन येईल, तेव्हा तुम्हाला ते करता येईल. नवीन रजिस्ट्रेशन त्याचे होणार आहे. क्लिअरली मेन्शन करण्यात आलेलं आहे. कुठं मेन्शन करण्यात आलेलं आहे? नोटीस नंबर 3 बघा तुम्ही. नोटीस नंबर 3 कुठं आहे? चला, व्हेरी गुड. आता नोटीस नंबर टी सीईटीच्या पोर्टलवरती तुम्हाला दिसायला मिळत आहे. ती तुम्ही नक्कीच बघून घ्या. ठीक आहे. तिथं क्लिअरली लिहिलेलं आहे एमबीबीएस बीडीएस ऍडमिशन. मागच्या सारखी प्रक्रिया नाही. समजलं? हा. आता काही विद्यार्थ्यांचे असे पण प्रश्न आहे की हा पोर्टल एकच असतो दादा, तर आम्ही आत्ताच पासून रजिस्ट्रेशन केलं पाहिजे का? तर वेल अँड गुड, रजिस्ट्रेशन करून घ्या, फीस भरू नका, फक्त रजिस्ट्रेशन करून घ्या, फीस भरू नका. सिंपल. तेच पोर्टल कंटिन्यू राहणार. ठीक आहे, समजलं तुम्हाला? हा, ज्यांना नाही करायचं ते नाही करू शकत. म्हणजे ज्यांना करायचं नाही ते नाही पण केलं तर काही हरकत नाही. ज्यांना करायचं असेल ते करू शकतात. पण फक्त कुठपर्यंत सोडायचं त्याला? ओन्ली स्टेट कोटा येतं ना, तिथपर्यंत सोडून द्यायचं त्याला. आणि मी परत सांगत आहे, इन्फॉर्मेशनला 1000 वेळेस, 1000 नाही, कमीत कमी 10 वेळेस चेक करा की बरोबर टाकलेली आहे का. 10 वेळेस, कारण तो नंतर फॉर्म एडिट होत नाही. नंतर फॉर्म एडिट होत नाही. तर प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. 11वीचा चॅप्टर होतो तुम्हाला बघा. सॉरी, 12वी मध्ये होतं वाटतं. हो. तर 12वी चॅप्टर मध्ये दिलेलं होतं प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे प्रिकॉशन अगोदर पासून घ्या, हे बेटर राहील क्युअर पेक्षा. आहे का नाही? बायोलॉजी मध्ये होतं ना, 12वी मध्ये हे चॅप्टर होतं बायोलॉजी मध्ये. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, ह्युमन हेल्थ अँड डिसीज मध्ये. आहे का नाही? तर हे चेक करून घ्या जर का भरत असाल तुम्ही तर. ठीक. डॉक्युमेंट अपलोडचं समजलं. डॉक्युमेंट अपलोड नसेल होत तर काही ना काही तुमची अडचण आहे. कारण सगळ्यांचे डॉक्युमेंट तर अपलोड झालेले आहे आतापर्यंत. मी स्वतः 24 ते 25 डॉक्युमेंट आतापर्यंत अपलोड केलेले आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचे. ठीक आहे. तर काही ना काही अडचण असेल ते बघा. अंडर 300 KB असू द्या डॉक्युमेंट तुमचे. ठीक आहे. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा आणि त्याच्यासाठी परफेक्ट लिस्ट करा. परफेक्ट लिस्टसाठी तुम्ही 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. राऊंड 1 साठी आपली फीस राहणार आहे ₹1,500 आणि सगळ्या राऊंडसाठी राहणार आहे ₹3,500. धन्यवाद.